प्रिय विद्यार्थियों, स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मराठी पत्रलेखन। असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा। शैक्षणिक व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। चला मुलांनो, आता आपण पत्र लिहूया। प्रश्न असा आहे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या धाकट्या भावास पत्र लिहा। सर्वात प्रथम वर आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे। ॲड्रेसच्या खाली दिनांक टाकायची। चला मग बघूया। रसिका विजय निरगुडे इथे आपलं नाव लिहू शकता, आपण आपला ॲड्रेस टाकू शकता। राधिका सदन, नवी पेठ, पुणे 411002, दिनांक 2 फरवरी 2009। इथे आजची ही दिनांक आपण टाकू शकता, ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहात। प्रिय वैभव, वैभव लहान भाऊ आहे। अनेक आशीर्वाद, आज हे पत्र मी मुद्दाम तुलाच लिहित आहे, कारण काल बाबा गावाहून इथे आले। ते सारखी तुझ्याविषयी तक्रार करत आहेत। ते सांगत होते की तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोस। वैभव, हे बरोबर नाही। तू म्हणे सारखा खेळतच राहतोस। हे बघ, तुझी वार्षिक परीक्षा झाली की आई तुला घेऊन इकडे पुण्यालाच येणार आहे। तर मुलांनो पहा, पत्र लिहिण्यासाठी आपल्याला पहिले आपला ॲड्रेस, नाव ॲड्रेस टाकायचा आहे, नंतर दिनांक आणि मग प्रिय वैभव, ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याचं नाव लिहायचं आहे। अनेक आशीर्वाद असं लिहायचं आहे आणि मग त्याच्या खाली आपण पत्र हे सुरू करणार आहात। बघा, इथे आपण सुरू केले आहे। हे पत्र आपल्याला लिहायचे आहे। आज हे पत्र मी मुद्दाम तुलाच लिहित आहे, कारण काल बाबा गावाहून इथे आले। ते सारखी तुझ्याविषयी तक्रार करत आहेत। ते सांगत होते की तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करतोस। वैभव, हे बरोबर नाही। तू म्हणे सारखं खेळतच राहतोस। हे बघ, तुझी वार्षिक परीक्षा झाली की आई तुला घेऊन इकडे पुण्यालाच येणार आहे। मग आपण खूप खेळू, रोज संध्याकाळी पार्कमध्ये जाऊ, पण आता मात्र तू अभ्यास कर। आई सांगेल ते सर्व लिहून काढ। आई सांगेल तसाच तू अभ्यास कर। आपली आई अगदी योग्य अभ्यास घेते। वैभव, तुला 4थीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तरच तुला पुण्यातील मोठ्या शाळेत प्रवेश मिळेल। 4थी नंतर 5वीला प्रवेश घ्यायचा आहे तुला पुण्याच्या मोठ्या शाळेमध्ये, तर 4थीला तुला चांगले गुण काढले पाहिजेत। यासाठी तुला अभ्यास केला पाहिजे, अशी बहीण आपल्या भाऊला पत्र लिहित आहे। तुला पुण्याच्या शाळेत यायचे आहे ना? आता यायचे आहे ना, इथे प्रश्न विचारलेला आहे, म्हणूनच इथे प्रश्नचिन्ह द्यायचं आपल्याला। बघा, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। तर मग आता नियमित अभ्यास कर। नियमित काय करायचं आहे तुला? अभ्यास करायचा आहे। ती सौ आईला शीसा नमस्कार। तुझी ताई, खाली आपण जे पत्र लिहिणार आहात ते लिहायचं आहे। तुझी ताई या तुझा भाऊ, भाऊ लिहित असला ते तुझा भाऊ। ओके, तर मुलांनो, असाच पत्र आपल्याला हे लिहून काढायचे आहे आणि परीक्षासाठी पण आपल्याला हे पत्र आठवणही सुद्धा करायचे आहेत आणि ह्याची नेहमी आपल्याला प्रॅक्टिस सुद्धा ठेवायची आहे। आपल्याला समजून घ्यायचे आहे की पत्र कसा लिहिला जातो। नक्कीच तुम्हाला हा पत्र आवडला असेल तर आपल्याला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। इतर शैक्षणिक आपण व्हिडिओज चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, पण त्याच्या अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला मग पुन्हा आपण भेटूया।